नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण पनीर वगैरे अशा भाज्या तर नेहमीच घरी बनवतो, पण त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला हॉटेलसारखी टेस्ट आणण्यासाठी आपण अशा पद्धतीचे हे नान बनवू शकतो। आता हे गार्लिक नान बनवलेले आहेत। तर याच्यामध्ये मी मैदा आणि गव्हाचे पीठ दोन्हीचं प्रमाण समप्रमाणात घेऊन हे बनवलेले आहेत। आता याच्या रंगावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर झालेला आहे। अतिशय मऊसूत असे बनून तयार होतात। याच्यामध्ये एक सिक्रेट आपण साहित्य वापरणार आहे, ज्याच्यामुळे हे जे नान आहेत म्हणजे रोटी वगैरे आपण म्हणतो ते अगदी एका साइडने, ज्या साइडने आपण तव्यामध्ये भाजणार आहे त्या साइडने अगदी क्रिस्पी होतात आणि जी वरची बाजू आहे ती अगदी मऊसूत अशी सॉफ्ट एकदम स्पंज सारखी होते। एवढे टेस्टी हे बनतात की तुम्ही जर एकदा बनवलं तर तुम्ही वारंवार घरी बनवून खाऊ शकता। आता याच्यामध्ये पूर्णपणे मैद्याचा नाही वापर केलेला, अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। आता याच्यासोबतच मी इथं खाण्यासाठी ही मटर पनीरची भाजी बनवलेली आहे। याची रेसिपी ऑलरेडी माझ्या YouTube चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, ती नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता। अतिशय चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते। आता याच्याच सोबत आपण हॉटेलसारखा किंवा रेस्टॉरंटसारखा फील आणण्यासाठी अशा पद्धतीचे नान बनवू शकता। विचार करताना तर आपल्याला हे खूप अवघड वाटते रेसिपी, परंतु एकदा जर तुम्ही करायला घेतली, परफेक्ट प्रमाण, अगदी योग्य पद्धत वापरली की कमीत कमी वेळामध्ये आपण अशी मस्त इन्स्टंट झटपट रेसिपी बनवू शकतो। आता इथं तुम्ही पाहिलेलेच आहे चमचमीत भाजी आणि सोबतच अशा प्रकारचे जर सुपर सॉफ्ट नान असतील तर आपल्याला खायला मजा येणारच। आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा तर इथं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे, मैदा घेतलेला आहे मी, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता, परंतु प्रमाण समानच ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि सोबतच इथं बेकिंग पावडर 1 चमचा टाकलेला आहे आणि जो आपला बेकिंग सोडा असतो, खाण्याचा सोडा असतो, तो अर्धा चमचा टाकायचा आहे। 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला इथं बेकिंग सोडा टाकायचा आहे। आता तेल इथं मी मोठे 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। सोबतच हे अगदी घट्ट दही मी वापरत आहे, थोडंसं आंबट असेल तरी चालतं, छान म्हणजे अगदी मस्त असे फुलून पीठ तयार होतं आंबट दही असेल तर। आता हे नान जे आपण बनवणार आहे ते सॉफ्ट होण्यासाठी आपण इथं जी मलाई म्हणजे आपण दुधावरची साई काढून ठेवतो फ्रीजमध्ये ती वापरत आहे मी। त्याचं प्रमाण ही जेवढं दह्याचं प्रमाण आहे तेवढंच इथं साईचं प्रमाण घ्यायचं आहे, साई वापरायची आहे याच्यामध्ये। जी साई आपण वापरतो त्याच्यामुळे काय होतं, अगदी सॉफ्ट नान होतात, अगदी सहजरित्या आपल्या तोंडामध्ये असे विरघळतील एवढ्या प्रमाणात सॉफ्ट होतात आणि खाण्यासही खूप टेस्टी लागतात। आता हाच एक सिक्रेट पदार्थ आहे, जी दुधावरची साई आपण याच्यामध्ये वापरलेली आहे, तोच सिक्रेट पदार्थ आहे सुपर सॉफ्ट नान बनवण्यासाठी। आणि ज्यावेळेस आपण नान हे तव्यावरती भाजत असतो त्यावेळेस ते ज्या तव्याची बाजू असते नानची ती अगदी क्रिस्पी होते, क्रंची होते आणि जी वरची साइड असते ती अगदी सॉफ्ट अशी होते। म्हणून दोन्ही म्हणजे क्रिस्पी आणि सॉफ्ट असे दोन्ही नानचा आपल्याला एकाच वेळेस असा आनंद घेता येतो। आता हे आपण जे पीठ घेतलेलं आहे ते असं थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला मळून घ्यायचं आहे। अगदीच असं म्हणजे प्रेस करत मळायचं नाही, ज्याप्रमाणे आपण रोज चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे अजिबात नाही मळायचं। अशा पद्धतीचे बबल्स तयार असायला पाहिजेत त्या पिठावरती। अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्तही जोर देऊन प्रेस करून आपल्याला हे पीठ मळून नाही घ्यायचं। अगदी इथं तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे ह्याच्यावरती बबल्स तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पीठ थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे, साधारण अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ भिजवत ठेवायचं आहे। म्हणून याच्यावरती थोडंसं तेल लावून ठेवायचं, जेणेकरून ते अगदीच ड्राय व्हायला नको। म्हणून आपण इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पिठावरती, सगळ्या बाजूने आपण हाताने पसरवून घेत आहे तेल आणि हे पीठ आपल्याला अर्धा तास असंच भिजवत ठेवायचं आहे। तुम्ही याच्यापेक्षा जास्त वेळही ठेवू शकता, म्हणजे तासभर 2 तासवरही ठेवू शकता, म्हणजे अगदीच परफेक्ट असं फुलून तयार होईल। परंतु कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ भिजवत ठेवायचं आहे। आता फायनली इथं अर्धा तास झालेला आहे पीठ भिजवून आणि इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं अगदी असं जाळीदार असं हे पीठ भिजलेलं आहे। आता इथं दाखवतच आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, अशा पद्धतीची पिठाला जाळी सुटत आहे, म्हणजेच परफेक्ट असं हे पीठ आपलं बनून तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पूर्णतः मैदा नाही वापरलेला, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही पूर्ण मैद्याच्याही बनवू शकता। आता गव्हाचं पिठाच्या नुसत्या अगदी चपाती खाल्ल्यासारख्या लागतात, म्हणून आपण याच्यामध्ये अर्ध पीठ हे मैदा घेतलेलं आहे।
आता आपण गार्लिक नान बनवत आहे, त्यामुळे इथे मी बटर अर्धी वाटी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसणाचा जो एक गड्डा असतो तो सोलून घेतलेला आहे आणि तो खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे। लसूण असं चॉप करून वगैरे नाही घेतलेला, खलबत्त्यामध्येच असं चेचून घेतलेला आहे बारीकसर असा। बटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, बटर थोडं मेल्ट करून घ्यायचं गरम करून आणि त्याच्यामध्ये लसूण जो आपण घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही मिक्स करायची, त्याच्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतात नान आणि कोथिंबीरीची ही टेस्ट छान लागते नानमध्ये, म्हणून आपण इथं कोथिंबीर आणि जे लसूण आहे ते बटरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊया आपण आणि ज्याप्रमाणे आपल्याला आता केवढ्या साईजमध्ये बनवायचं आहे नान, लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या गरजेनुसार जो गोळा घ्यायचा आहे तो कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आता इथं मी मीडियम साईजचाच अशा पद्धतीने गोळा घेतलेला आहे। आता लाटत असताना मात्र याच्यावरती आपण मैदाच वापरायचा आहे, गव्हाचं पीठ नाही वापरायचं। मैदा वापरल्यामुळे काय होणार आहे, मैदा जास्त चिटकून बसत नाही नानला आणि गव्हाचं पीठ आहे ते चिटकून बसतं आणि ते पटकन ज्यावेळेस आपण नान भाजत असतो त्यावेळेस जळतं पीठ जास्त, म्हणून इथं मैद्याचाच वापर केलेला आहे, जास्त चिटकत नाही मैदा। म्हणून इथं आता आपण मैदा लावून अशा पद्धतीनं नान लाटून घ्यायचे आहेत। अगदी सॉफ्ट पीठ बनून तयार झालेलं आहे, आपण जे मळलेलं आहे पीठ ते सॉफ्ट झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला अगदी सहजरित्या हे लाटता येत आहेत नान। आता ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस पूर्णपणे मैदा वापरला जातो नान लाटत असताना मात्र ते परत असं गोळा होतं एका ठिकाणी। आता इथं गव्हाचं पीठ वापरल्यामुळे अगदी सहजरित्या जेवढा आपल्याला पातळ लाटता येईल तेवढा आपण इथं लाटू शकतो। अशा पद्धतीने मी पातळसरच नान लाटून घेतलेले आहेत, म्हणजे थोडे क्रिस्पी होतात पातळ लाटलेले। आणि आता आपल्याला हे तव्यावरती चिटकवावे लागणार आहेत एका बाजूने, म्हणून आपण इथं पाण्याचा वापर केलेला आहे। आता 2 चमचे इथं पाणी वापरायचं। आता इथं तुम्ही पाहू शकता साईज नानची मोठी आहे, त्यामुळे याच्यावरती मी 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हातानेच पसरवून घ्यायचं। आता इथं हा जो तवा आहे तो गरम करून घ्यायचा, अगदी गरम करून घ्यायचा। ज्याप्रमाणे चपातीसाठी आपण तवा गरम करून घेतो त्याचप्रमाणे इथं तवा हाय हीटवरती गरम करून घ्यायचा आणि जी पाणी लावलेली बाजू आहे ती तव्यावरती चिटकवून घ्यायची। आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे अगदी मोठे मोठे बबल्स तयार झालेले आहेत आणि इथं भाजतानाही मी तुम्हाला दाखवत आहे, अशा पद्धतीने अगदी सहजरित्या आपल्याला हे भाजता येतात। आता इथे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे नान बनवणं अतिशय सोपं काम आहे, म्हणजे याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही, परंतु विचार करत असताना आपल्याला खूप अवघड आहे असं वाटत असतं, परंतु इथं करून एकदा पाहिलं की लगेच लक्षात येतं की हे काहीच अवघड नव्हतं, अगदी सहजरित्या आपण बनवू शकतो। अशा पद्धतीनं आपण इथं भाजून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच याच्यावरती जे आपण बटर बनवून घेतलेलं आहे गार्लिक बटर ते स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे असे। आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवा आहे, जास्त हवा असेल म्हणजे जास्त बटर खात असाल तर तुम्ही भरपूर सारं बटर इथं वापरू शकता, परंतु मी अगदी कमी क्वांटिटीमध्येच इथं वापरलेलं आहे। ज्यावेळेस आपण मस्त अशा चमचमीत भाज्या खात असतो त्यावेळेस जे नान किंवा आपण रोटी वगैरे खात असतो त्या अगदी सॉफ्ट असल्या की खायला मजा वाटते। दोन्ही पदार्थ म्हणजे गार्लिक नान ही अगदीच बटर म्हणजे जास्त वापरलेलं असेल तर ते खाण्यासही एवढं काही बरं वाटत नाही, जास्त ऑइली होतं, म्हणून इथं मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात इथं बटरचा वापर करू शकता। सेम त्याच पद्धतीनं आपण इथं दुसरंही गार्लिक नान जे आपण बनवलेलं आहे ते भाजून घेत आहे। आता तुम्ही पाहिलंच आहे अगदी सहजरित्या, परंतु इथं तवा वापरत असताना मात्र तुम्ही असा हँडल असलेला तवा वापरायला हवा, जेणेकरून तुम्हाला सहजरित्या असं हे भाजता येतील। फायनली इथे हे नान बनवून तयार झालेले आहेत।